जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर रमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये स्वागत करत आहेत. मित्रांनो, पालकांना बरेच प्रश्न असतात. पालकांच्या मनामध्ये प्रश्न असे असतात की शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची परीक्षा येतात, मग त्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे, त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्या परीक्षेचा पुढे चालून त्या विद्यार्थ्याला फायदा काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे अभ्यासावर बोलू काही या सेशन मध्ये आपण घेणार आहोत. पण आजच्या भागामध्ये आपण घेणार आहोत चौथी आणि सातवी स्कॉलरशिपच्या बद्दल माहिती आणि त्याचा अभ्यासाचा कशा पद्धतीनं आपण स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करू शकतो. चला तर मग बघा मित्रांनो, लक्षात घ्या, अभ्यासावर बोलू का याच्यावर आपण चौथी आणि सातवीवर बोलणार आहोत. पण तत्पूर्वी मला एक पालकांना आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा सांगायची आहे. बांबूच्या झाडाचं जी लागवड असते त्याच्यावरून ती गोष्ट आपल्या जीवनाशी रिलेट करायची आहे. जसं की एक लक्षात घ्या, अभ्यास असा भाग आहे की तो थोडा 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 करत तो ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत फार मोठा करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर बघा, तुमच्या समोर ही स्क्रीनवर आपल्याला एक दिसतंय बांबूच्या झाडाची लागवड कशी आहे. ठीक आहे, बघा दादांनो, एक वर्ष म्हणजे पहिल्या वर्षी बांबूच्या जी आपण लागवड करतो, तर पहिल्या वर्षी जमिनीखाली बांबूचं इथे दिसत असेल तुम्हाला रोपट लावलेलं आहे असं म्हणू आपण. ठीक आहे, किंवा रोप तिथे आलेला आहे. तर इथं आपल्याला असं बघायला भेटतंय की खूपच म्हणजे त्याला कंद पण आले नाहीत असं म्हणूया, इथं मुळा आलेल्या आहेत. लक्षात घ्या, दुसऱ्या वर्षी आपण खत पाणी द्यायला सुरुवात केली, त्या झाडाला खत पाणी दिलंय, सगळ्या गोष्टी केल्यात. आपण अपेक्षा ही नाही करायला पाहिजे की त्याच वर्षी बांबूचं झाड एकदम झपाट्यानं वाढ होईल, आहे की नाही. मग दुसऱ्या वर्षी खत पाणी दिल्यावर एवढी वाढ तुम्हाला बघायला भेटते, बरोबर आहे. म्हणजे नगण्यच असं पकडून चला. पण मुळा वाढलेल्या आहेत. काय वाढलेल्या आहेत? मुळा वाढलेल्या आहेत. तिसऱ्या वर्षी मुळा अजून जास्त वाढलेल्या आहेत. ठीक आहे, पण झाडाची जी आपल्याला ग्रोथ पाहिजे, वाढ पाहिजे, त्या हिशोबाने दिसत नाही. आपल्याला वाटतं अरे हे झाड तर काही वाढ नाही गेले. हेच जे उदाहरण आहे आपल्या मुलाशी ते रिलेट करा. लक्षात ठेवा, मुलांना आता आपण खत पाणी टाकत आहोत हे लक्षात ठेवा. लगेच्या लगे वाढ होणं हे अपेक्षित नाहीये. ते हळूहळू ते आपल्या मुळा घट्ट करत आहेत. त्या मुलं आपले नॉलेज वाढवत आहेत आणि ते नॉलेज वाढवण्याचं काम शालेय स्पर्धा परीक्षामधून घडत आहे हे लक्षात ठेवा. स्कूलमध्ये तर अतिउत्तम शिकवलं जात आहे, सगळे शिक्षक अतिशय चोखपणे त्यांचं काम करत आहेत. परंतु काळाच्या बदलानुसार आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. शालेय स्पर्धा परीक्षावर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. मुळा आपल्या घट्ट करणं गरजेचं आहे. आपल्या म्हणजे पाल्याच्या स्टुडंटच्या आपल्या मुळा ज्या आहे, नॉलेजच्या मुळा घट्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळं हे उदाहरण एकदम तंतोतंत आपल्या पाल्याला बसतंय. लक्षात घ्या. आता बघा पुढे चौथ्या वर्षी जर बघितलं, ह्या बांबूच्या कांड्या थोड्याफार वर यायला सुरुवात झालेल्या आहेत. ठीक आहे, आणि खाली मुळा बघा अजून वाढलेल्या आहेत. पुन्हा पाचव्या वर्षी जर पाहायला गेलं तर बांबू पूर्णपणे वाढ झालेली असते. शेकडो फूट बांबू वर गेलेला असतो. फक्त पाचव्या वर्षी उंच झाड बनतंय, मजबूत झाड बनतंय. मजबूत याच्यामुळे बनतंय की खाली मुळा घट्ट पकडलेल्या आहेत. तसाच आपला विद्यार्थी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन होईल, JEE होईल, नीट होईल, UPSC, MPSC अशा अथांग सागरामध्ये, म्हणजेच आपल्याला स्पर्धा परीक्षा आत्ता शालेय स्पर्धा परीक्षा अशा अथांग सागरामध्ये तिथे टिकून ठेवणार हे लक्षात ठेवा. म्हणून शालेय स्पर्धा परीक्षा महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आता ह्या शालेय स्पर्धा परीक्षामध्ये MTSC असेल, NMS असेल, स्कॉलरशिप असेल, डॉक्टर होमी बाबाची परीक्षा असेल, ऑलिम्पियाड, विविध प्रकारच्या ऑलिम्पियाड असतील, या स्पर्धा परीक्षाच आहेत. मग लोक म्हणतात याला बोजा द्यायची आहे का पोरांच्या शरीरावर, तर नाही. याला बोज म्हणू नका, याला काळाची गरज हे माना. विद्यार्थीची जनरेशन आता बदललेली आहे. तेवढा तो जे वेट म्हणतो ना आपण, अभ्यासाचं वजन म्हणतो, ते पेलू शकतो. म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना थोडं 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 खत पाणी देत चालायचंय. तर एक मुद्दा तुमचा क्लिअर झाला की स्पर्धा परीक्षा का गरजेची आहे आणि कशामुळे आपण एवढा अट्टहास या स्पर्धा परीक्षेचा पकडतोय. येणाऱ्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आताच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा चालू झालेली आहे, म्हणून शालेय स्पर्धा परीक्षेपासून ती सुरुवात आहे. ठीक आहे, हरकत नाही. हे उदाहरण याच्यासाठी द्यायचं होतं की बऱ्याच पालकांचा संभ्रम असतो की विद्यार्थी अभ्यास करत नाही हो सर, काय करावं. अरे ते थोडं 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 तो बनवतोय. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? यस. आता एक लक्षात घ्या, ह्या स्पर्धा परीक्षा होत असताना आपल्याला
चौथी आणि सातवी बद्दल माहिती घ्यायची आहे. बघा आता चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपचा पॅटर्न जर बघायला गेला मित्रांनो, तर ह्या पद्धतीनं पॅटर्न बघायला भेटतो. स्कॉलरशिपचा पॅटर्न बघू आपण. हा बघा, प्रथम भाषा आहे 25 प्रश्न आहेत, गणित आहे 50 प्रश्न आहेत, एकूण 150, प्रश्न संख्या आहे 75, तृतीय भाषा आहे 25 आहे, 50 आहे, बुद्धिमत्ता आहे 50 आणि 100 आहे. हे सगळं गुण आणि प्रश्न संख्या दिल्यात. परीक्षामध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात? परीक्षामध्ये प्रश्न सोप्या स्वरूपाचे असतात 30%, मध्यम स्वरूपाचे असतात 40% आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात 30%. आपल्याला ह्या पद्धतीने हे परीक्षेमध्ये तुम्हाला हे बघायला भेटते. लक्षात आलं का? यस. तुम्ही पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट बाजूला सरकतो मी, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. बाजूला सरकतो मी, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. बघा, प्रथम भाषा असेल, द्वितीय असेल, आपल्याला सर्व भाषांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग प्रथम भाषामध्ये तुम्ही मराठी घेऊ शकतात. तृतीय भाषा जी आहे त्याच्यात इंग्लिश घेऊ शकतात. जे तुम्हाला जसं मीडियम आहे त्या मीडियमच्या अनुषंगाने तुम्ही ते घेऊ शकतात, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. चला, स्क्रीनशॉट घेतला असेल, पुढे सरकतो. बघा आता पुढे, आता बघा तुम्ही म्हणणार सर मग सिलेबस काय असतो चौथी आणि सातवीचा? तर सिलेबस असा आहे, मी एकदम डिटेलमध्ये नाही जाणार आहे, फक्त ओव्हरऑल सांगतोय. आकलन क्षमता आहे, म्हणजे उतारा असेल, कविता असेल, सुसंगत संवाद असेल किंवा संवादावर त्यावर आधारित प्रश्न असतील. शब्द संपत्ती म्हणजे काय? समानार्थी असेल, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध, अलंकारित, शब्द समूहाबद्दल, वाक्प्रचार, म्हणी म्हणजे वेगवेगळा म्हणजे पारिभाषिक शब्द आहे ना. जसं आता म्हणीमध्ये येतं ना, शहाण्याला शब्दाचा मार, वाक्प्रचार असतील, आहे की नाही, म्हणी असतील. शहाण्याला म्हणजे तुम्ही हुशार मुलं आहात, तुम्हाला फक्त शब्दानं मार दिला तरी तुम्हाला लगेच कळतं आणि हाताने मारायची गरज नाहीये. लक्षात आलं? यस. आता बघा, हे कार्यात्मक व्याकरण आहे. मग वर्ण, विचार, संधी, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग हे सगळं आहे याच्यामध्ये. तर हरकत नाही, हे सगळं तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये बघायला भेटल. गणिताचा विषय जर बघितला, गणिताचा, ठीक आहे, तर हे गणिताच्या सगळ्या संख्याज्ञान आहे, संख्यावरील क्रिया आहे, ठीक आहे, भूमिती आहे, महत्व मापन आहे, सांख्यिकी, व्यावहारिक गणित, बीजगणित. आता इंग्लिशचा जर विचार जर केला, इंग्लिशमध्ये व्होकॅब आहे, व्होकॅबमध्ये रायटिंग वर्ड्स आहे, सिंग्युलर, प्लुरल, वर्ड पझल्स आहेत, है ना, लँग्वेज स्टडी आहे, ग्रामर आहे, ठीक आहे. त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग आहे, रिडिंग स्किल आहे आणि मिसलेनियस आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायला भेटतात, जे तुम्ही स्कूलमध्ये सुद्धा अभ्यासतायत. ठीक आहे. चलो, आता पुढे सरकायचं आपल्याला, पुढे सरकायचंय की काय नेमकं इथं बघायला भेटतंय. चलो, बुद्धिमत्तेमध्ये बघा, आकलन आहे, वर्गीकरण आहे, समसंबंध आहे, क्रम, गटाशी जुळणारे पद, लयबद्ध मांडणी, जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, मनोरे, आकृतीचे पृथक्करण. ठीक आहे. तर हे सिलेबस मध्ये बघायला भेटतंय. ते तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण बघायला भेटेल. पुस्तकात पूर्ण डिटेल अजून माहिती असणार आहे. ठीक आहे. त्याच्यावर मी जास्त वेळ त्याच्यावर बोललो नाही. त्याच्यावर मी दुसरा एक व्हिडिओ तयार करेल, त्याच्याबद्दल बोलेल. आज आपण बोलणार आहोत की मुख्य बदल काय झालेला आहे आता या शैक्षणिक याच्यामध्ये. बघा, पूर्व 2025 आणि 26 पासून परीक्षेचा स्तर बदललेला आहे, परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे, त्यांना कुणाला परीक्षा देते येते हे पण बदललेलं आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थीला आहे आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वीला आहे. थोडक्यात म्हणजे काय, आम्ही जेव्हा होतो लहान, तेव्हा आम्ही 4थीला आणि 7वीला परीक्षा देत होतो. त्यानंतर बदल झाला, 5वी आणि 8वीला त्यांनी परीक्षा ठेवली होती. आता पुन्हा त्यांनी काय केलंय, 4थी आणि 7वीला पुन्हा एकदा ती परीक्षा चालू केली आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो तोच पॅटर्न इथं वापरायला सुरुवात केलेली आहे. मग परीक्षेचं नवीन नावं काय दिलेले आहेत? प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर. लक्षात आलं? तर हे जे आहेत हे परीक्षेचे नावं त्यांनी ऑफिशियली दिलेले आहेत. बरं, हरकत नाही. मग आता इथं ठीक आहे. आता पात्रता आणि अटी काय आहे? पात्रता अटी, ठीक आहे. रहिवासी, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, पहिली पात्रता अट. म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरणारा आहे तो फॉर्म भरणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे बाहेरच्या राज्यातले रहिवासी नसावे, त्यांना फॉर्म भरता येणार नाही. दुसरी अट आहे शाळा. शाळा ही शासन मान्य असायला पाहिजे. शासन मान्य म्हणजे काय, की सरकारकडून अनुदान देणे, म्हणजे सरकारी असायला पाहिजे, म्हणजे जिल्हा परिषद म्हणतो आपण, आहे की नाही, किंवा अनुदानित असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर खासगीही चालतील, बरोबर आहे.
इयत्ता 4थी किंवा 7वी मध्ये शिकत असावा, त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी शिकत असावा. हे आहे. खाजगीमध्ये म्हणजे सीबीएसई पॅटर्न मध्ये बऱ्याच खाजगी प्रायव्हेट स्कूल तयार झालेल्या आहेत, त्या सुद्धा चालतील. ठीक आहे, ओके. आता वयोमर्यादा काय पाहिजे? आता 1 जून रोजी त्याचे वय जे सांगितलेलं आहे इयत्ता 4थी साठी जास्तीत जास्त, कमाल म्हणजे काय, जास्तीत जास्त मॅक्झिमम 10 वर्ष असायला पाहिजे, 10 इयर्स. लक्षात आलंय? 7वी साठी इयत्ता 7वी साठी मॅक्झिमम 13 वर्ष असायला पाहिजे बाळांनो, लक्षात घ्या, 13 वर्ष. ठीक आहे, यस. गुण, प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. सीबीएसई आणि एक मोठा भ्रम अजून आहे की सीबीएसई आणि आयसीएसई चे पोरं एक्झाम देऊ शकत नाही, स्टुडंट परीक्षा देऊ शकत नाही. बाळांनो, असं काही नसतंय. दादूस लक्षात घ्या, सीबीएसई चे असो नाही तर आयसीएसई चे असो, विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. पहिला मुद्दा. बर, दुसरा मुद्दा, बऱ्याच सीबीएसई आणि आयसीएसई चे जे टीचर्स आहेत त्यांना मला विनंती की त्यांना प्रोत्साहित करा. जरी त्यांना शिष्यवृत्ती भेटत नसेल तरी एक्झाम देऊ द्या. त्यांची जी आकलन क्षमता आहे, बुद्ध्यांक जो आहे तो वाढतो तिथे, लक्षात ठेवा. गुणवत्ता यादीत येतील पण त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही. बाळांनो, एक लक्षात घ्या, दादूस एक लक्षात घ्या, आपल्याला ही जी परीक्षा द्यायची की आपली स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे, स्वतःची ग्रोथ करण्यासाठी आहे. ठीक आहे, सीबीएसई आणि आयसीएसई ला जर गुणवत्ता यादीत येत असतील पण शिष्यवृत्ती मिळत नसेल तर चालेल, पण परीक्षा द्या. कारण परीक्षेची फीस काही जास्त नाहीये, हे पण लक्षात ठेवा. परीक्षा द्या, गुणवत्ता यादीत या, परंतु तुम्हाला मॉनिटरी गेन किंवा आपण ते काय म्हणूया आर्थिक लाभ भेटणार नाही. कुणाला भेटेल? जे आता शाळेंचे नावं दिलेत सरकारी आणि अनुदानित, ह्या विद्यार्थ्यांना भेटतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जे सीबीएसई आहे, आयसीएसई आहे, यांनी नाराज व्हायचं काम नाहीये. ठीक आहे, चलो पुढचा मुद्दा. आता शिष्यवृत्तीची रक्कम काय असेल? शिष्यवृत्तीची रक्कम इयत्ता 4थीला 500 दरमहा आहे 3 वर्षासाठी. इयत्ता 7वी साठी आहे ₹750 दरमहासाठी 3 वर्षासाठी. म्हणजे बघा, इकडे जर 12 पंच 60, 6,000, 6 त्रिक 18 आहे ना, 18,000. तर त्याच पद्धतीने इकडे पण 3 वर्षांनाच कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकतात, लक्षात ठेवा. समजायले? दरमहा ती अकाउंटला जमा होते, नंतर ती तुम्हाला भेटते. आलं लक्षात? ही शिष्यवृत्तीची योजना आहे. आत्ताच बोलल्याप्रमाणे 5वीची 4थीला झाली, 8वीची 7वीला झाली. सुधारित माहिती पत्रक 2025 आणि 26 नुसार नवीन नावाच्या बद्दल पण माहिती मी तुम्हाला दिली आहे. ठीक आहे, यस. पात्रता आणि अटी मी आत्ताच बोलल्याप्रमाणे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी हे पण सांगितलं, शाळा कोणत्या आहेत, वयोमर्यादा पण सांगितली आणि पेपरचे गुण पण सांगितले मी तुम्हाला. क्लिअर झालं? तर बरेच मुद्दे तुमचे मी क्लिअर केले ऑलरेडी. पुढे बरं, फायदा काय आहे? तर इनडायरेक्टली फायदा किंवा डायरेक्टली फायदा काय आहे? तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली मध्ये हे तुमचं मी मुद्दे मांडून ठेवलेत. स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. मी आत्ताच बोललो ना, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार जरी मॉनिटरी गेन भेटत नसेल तर. ठीक आहे, हरकत नाहीये. स्वतःच्या गुणवत्तेवर शिष्यवृत्ती मिळण्याचा अभिमान आहे. ठीक आहे, आर्थिक आधार आहे, आर्थिक आधार आहे. आता ज्यांना गरज आहे खरंच पैशाची, आहे की नाही, त्यांना आर्थिक आधार बघायला भेटतो. स्पर्धात्मक तयारी तयार होते. आजपासून तुम्ही जर तयारी करायला लागलात तर लक्षात ठेवा, लहान वयातच मोठ्या स्पर्धेची तयारी करण्याची आपल्याला सवय लागते. म्हणजे बघा, आज खेड्यापाड्यातले विद्यार्थी सुद्धा आयएएस बनायला लागलेत. का? ते पहिलेपासून अशा पद्धतीची एक्झामला सामोरे जातात. खेड्यापाड्यात सुद्धा, शहरात तर आहेतच, पण खेड्यापाड्यात सुद्धा ते लोन पसरलेलं आहे, ऑलरेडी पसरलेलं आहे. राज्यस्तरावर सन्मान आणि प्रमाणपत्र मिळण्याची संधी मिळते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला भेटतात. बाळांनो, हे सगळं जर करायचं असेल ना तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, हे लक्षात ठेवा. अभ्यास करत असताना तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागते, हे पण लक्षात ठेवा. आता बऱ्याच स्कूलमध्ये मार्गदर्शन करायला शिक्षक तयार आहेत, ते शिक्षक मार्गदर्शन करतात सुद्धा, परंतु शाळेच्या वेळेअभावी ते तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करू शकत नाही. आणि त्याच्याचमुळे आपण काय केलेलं आहे, आपण विद्यार्थ्यांसाठी ह्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामिनेशनचं आपण इथे ऑनलाईन मार्गदर्शन करतो, अगदी नगण्य अशा फीस मध्ये. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये 3री असेल, 4थी असेल, आपण 4थी बद्दल बोलत होतो आणि 7वी बद्दल बोलत होतो. ठीक आहे, तर स्कॉलरशिप आणि बीडीएस, इथे पण स्कॉलरशिप आणि बीडीएस याची परिपूर्ण तयारी आपल्या बॅच मध्ये होते.
आपण ऑनलाईन बॅच घेतो. ऑनलाईन बॅचची ही आमची टीम आहे. एटीएम गुरु एज्युकेशन ऍप, त्या एटीएम गुरु एज्युकेशन ऍपवर तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यात बॅचेस दिसतील. 31 जुलै ही शेवटची तारीख आपण डिक्लेअर केली होती की आम्ही ऍडमिशन क्लोज करतोय, कारण की ऍडमिशन आता फ्लो वाढत चाललाय आणि आपल्याला ते क्लोज करायचे आता नॉर्मली, कारण तेवढ्या विद्यार्थ्यांना आपल्याला ज्या सवलतीमध्ये बसवायचं ते बसवलेलं आहे. विद्यार्थ्यांना आपण फीस मध्ये सुद्धा सवलत दिली होती, परंतु पालकांच्या आग्रहास्तव आम्ही ही 31 जुलैची तारीख वाढवली आहे 2 तारखेपर्यंत, म्हणजे 2 ऑगस्ट पर्यंत. तर ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचे अगदी पटकन ऍडमिशन करून घ्यायचे 2 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर फीस मध्ये सवलत पण भेटणार नाही आणि कदाचित आम्ही ऍडमिशन पण क्लोज करून टाकू. ठीक आहे, चला. तर मग याच्यामध्ये 3री मंथन श्रेया आहे, बीडीएस आहे, 5वी नवोदय सैनिक आहे, 6वी होमी बाबा बीडीएस आहे. खास म्हणजे सगळ्या बॅचेसला रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे विद्यार्थ्यांनी, कारण त्यांना कळालं आहे की स्पर्धा परीक्षा ही महत्वाची आहे आणि घर बसल्या एटीएम गुरु एज्युकेशन ऍपच्या मार्फत चांगली टीम जर शिकवायला भेटत असेल तर अजून काय. विद्यार्थी मित्र, तुमच्याच भाषेमध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो, लक्षात ठेवा. म्हणजे अगदी हायफाय भाषा पण नाही वापरणार, तुमच्या भाषेमध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार. स्कॉलरशिप असेल किंवा 8वीला एनएमएस नवोदय एमटीएससी असेल, एमटीएससी म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, प्रत्येक परीक्षेचं डिटेलिंग मी तुम्हाला वेळोवेळी ह्या चॅनलवर, एटीएम गुरु एज्युकेशन ह्या चॅनलवर मी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज राहा. लवकरात लवकर लगेच काय करा की गुगलवर जाऊन तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन ऍप डाउनलोड करा. जर केलं नसेल तर लगेच बॅच परचेस करा. मित्रांनो बघा, तुम्ही जर सहज विचार केला 2,500 ते 3,000 रुपये आपली फीस आहे. त्या 2,500 ते 3,000 रुपयाच्या फीस मध्ये एक विद्यार्थ्याचा बर्थडे साजरा होतो. मी असं तुम्हाला विनंती करेन बाळांनो, स्वतःचा एक बर्थडे साजरा करू नका. ते 2, 2,500, 3,000 रुपये तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करा. आय एम टॉकिंग अ वर्ड इन्व्हेस्ट. लक्षात घ्या, इन्व्हेस्ट म्हणजे काय, खर्च करणे आणि इन्व्हेस्ट करणे याच्यात फरक आहे. इन्व्हेस्ट म्हणजे तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करतायत, स्वतःला ते वापरतायत, लक्षात ठेवा. तर इन्व्हेस्ट करा, हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे, आता काही मुद्दे अजून राहिलेत का ते आपण क्लिअर करू आणि पुढे सरकू. बघा बाळांनो, मग आता हे कुणाशी संपर्क साधायचा बघा. त्वरित आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधायचा आहे. जर शाळेमध्ये जर सांगितलं गेलं नसेल तर त्यांना विचारा की अर्जाची प्रक्रिया कशी आहे. हे अर्ज शाळेतूनच भरले जातात, ते शाळेच्या मार्फत ते भरले जातात. क्लिअर झालं? यस. पुढे आता बघा, शिष्यवृत्ती कशा कशा पद्धतीने विभागणी केली एवढं डिटेलिंग मी तुम्हाला सांगत नाही, परंतु ही पीडीएफ मी तुम्हाला पाठवून देईल म्हणजे तुम्हालाही समजेल. ग्रामीण प्राथमिक असेल 750 EJKF अशा वेगवेगळ्या त्यांनी पद्धतीनं वापर केलेला आहे. जिल्हानिहाय, तालुकानिहाय असं वापर केलेला आहे. ह्या ABCD EFGHIJK ह्यानुसार जर बघितलं, मुलगा आहे का, शिष्यवृत्तीचे नाव काय, अनुसूचित जाती जमातीचा आहे का, पालकाचे वार्षिक उत्पन्न काय, मराठी आहे का, ग्रामीण आहे का, हे सगळे निकष लावून मग त्यांनी जाग्यांची विभागणी केलेली आहे. किती पात्र विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो लक्षात ठेवा. म्हणजे टोटल जर बघायला गेलं तर 16,588 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटते. विचार करा, 16,588. त्यात आपला नंबर कसा येईल हे बघायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही, मी आत्ताच बोललो, बॅच लावायची. संपूर्ण वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे, संपूर्ण वेळोवेळी मार्गदर्शन भेटणार आहे. ठीक आहे, चल. आता बघा, हे सगळे मुद्दे क्लिअर झाले बाळांनो. ठीक आहे, मी आत्ताच बोलल्याप्रमाणे वेगवेगळ्या आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस बद्दल तुम्हाला मी आत्ताच माहिती सांगितली. लगेच ही बॅच विकत घ्यायची आहे. तुम्हाला 100% आमचं मार्गदर्शन तुम्हाला भेटणार आहे. वेळोवेळी तुम्हाला गरज पडली तर पर्सनली सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलणार आहे. दर शनिवारी ह्या बॅचेस मध्ये टेस्ट होतात, त्या टेस्टचं विश्लेषण होतं. बरोबर, 4थी असेल किंवा 7वी असेल किंवा 8वी असेल, 6वी असेल, डॉक्टर होमी बाबाची परीक्षेला येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये आहे, त्यालाही तुम्ही ऍडमिशन घ्या. जर 6वीचे विद्यार्थी कुणी असतील तर 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी पण ऍडमिशन घ्या. असं विचार करू नका की आम्ही मोठे झालोय आता. अरे तुम्ही अजून मोठे नाही झालात. ग्रॅज्युएशनचे पोरं एमपीएससीची परीक्षा देतात, 12वीचे पोरं नीट आणि JEE परीक्षा देतात. आणि तुम्हाला सांगतो की मी जवळपास दररोज 30 ते 40 नीट आणि JEE विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतो, अभ्यासाचं काउन्सिलिंग करतो. अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे हे मी करतो. त्यामुळं एक लक्षात घ्या, बुस्टर उमेश पाटील सदैव तुमच्या सोबत असणारे. एटीएम गुरु एज्युकेशन
मगर सर असतील, मगर सरांची टीम, आम्ही सगळेजण असो तुमच्या पाठीशी असणार आहे. फक्त एकच अट आहे, आम्ही हात पुढे केलेला आहे, तुम्ही हात पुढे करा, म्हणजे यश आपल्या हातात आहे, हे लक्षात ठेवा. चला, ह्या नोटवर मी इथे थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, बाय बाय.